गुड मॉर्निंग स्टुडंट. कसे आहे सर्वजण? अभ्यास करताय ना? नाही करत कारण की आपली व्हिडिओ पाहण्याची संख्याच खूप कमी आहे की नाही? असो. सो स्टुडंट, इन प्रिव्हियस पिरियड वी हॅड लर्न divisibility टेस्ट 2, 5 and 10. I hope you understand that topic. Okay. So in this period we learned divisibility tests. आता divisibility टेस्ट ही कशी तयार होते त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे. सो ऑन पेज नंबर 43 लेट अस स्टडी सम मोर टेस्ट्स. चला तर आता आपण काही अनेक वेगळ्या संख्यांची काय करूया, टेस्ट पाहूया. सो कंप्लीट द टेबल बिलो. खालील दिलेला जो टेबल आहे तो पूर्ण करा. नंबर आहेत. सम ऑफ डिजिट्स इन द नंबर इज द सम डिव्हिजिबल बाय 3. इज द गिवन नंबर डिव्हिजिबल बाय 3. तर आता 69 आहे, 63 ही संख्या आहे. 6 + 3 = 9. सो is the sum divisible by 3, right? And is the given number divisible by 3, right? So now second example है 8, 7, 2. 8, 7, 15 to 17. So addition is sum of that number is 17. So 3's table have not 17. 18 आहे पण 17 नाही आहे, म्हणून ही divisible by 3 नाही आहे किंवा दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 नाही आहे. तर आता राहिलेली जी संख्या आहे ती आपण शोधूया. 91, 552. 91, 552. 9, 3, 3, 6 and 4, 5, 2, 7. ओके. आता पहिल्यांदा काय करायचं आपल्याला ह्या संख्यांचं, तर पूर्णांकाची बेरीज करायची. 9 आणि 1 10 येतं. 10 3च्या पाड्यात नाही आहे, म्हणून ही 10 ही संख्या 3 ने डिव्हिजिबल नाही आणि दिलेली संख्या सुद्धा 3 ने डिव्हिजिबल नाही, कारण की 3च्या पाड्यातली संख्या असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण ह्या दिलेल्या संख्येची बेरीज करू आणि ती 3च्या पाड्यात असेल तरच ती डिव्हिजिबल बाय 3 असते. सो 5 + 5 10 + 2 12. So divisible by 3, yes. So divisible by 3 न जर असेल तर ही that number is divisible by 3 असणार आहे. 9, 3, 12, 15 and 6, 21. So 3's table have 21. So divisible by that number divisible by 3. So this number divisible by 3. Now next number 4, 5, 9 to 11 and 7, 18. So 3's table have 18. So that number divisible by 3. So this number is divisible by 3. Okay. तर अशा पद्धतीने ही चार संख्यांनुसार आपण ते divisible by 3 असं म्हटलेलं आहे. So now I know divisibility test of 3. आता आपल्याला ती समजले असेल की divisibility टेस्ट म्हणजेच काय, 3 ने विभाज्यतेची कसोटी काय आहे. If the sum of the digits in the number is divisible by 3, then the number is divisible by 3. बघा, if the sum of the digit, समजा ही डिजिट दिलेले आहे नंबर आणि ह्या संख्येची जर आपण बेरीज केली आणि ती बेरीज जर 3 ने विभाज्य असेल तर ही संख्या 3 ने विभाज्य असते. दॅट इज द मीनिंग ऑफ इन मराठी. इफ द सम, जर दिलेली संख्याची बेरीज जर 3 ने विभाज्य असेल तर दिलेली संख्या ही 3 ने विभाज्य असते. Understand? You write down that definition of divisibility test for 3.
So now on page number 44, let's learn complete the following table. सेम तसंच आहे. आता या ठिकाणी नंबर दिलेले आहेत, ते नंबर प्रथम आपण लिहून घेऊया. 992 7314 6448 8116 7773 and 3024. आता या डिव्हिजिबिलिटी टेस्ट मध्ये काय आहे बघा. डिवाइड द नंबर्स बाय 4. इज इट कम्प्लीटली डिव्हिजिबल? डिवाइड द नंबर बाय 4. इज इट कम्प्लीटली डिव्हिजिबल? जर दिलेल्या संख्येला जर 4 ने निशेष भाग जात असेल तर ती काय असते? 4 ने विभाज्य असते. So the number formed by the digit in the tens and unit place is the 92. Is the number divisible by 4? तर दशांश आणि दशांश नाही, दशक स्थान व एकक स्थानच्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर ती संख्या 4 ने विभाज्य असते. तर पहा 92 आहे आणि 92 ला जर आपण 4 ने भागायचा प्रयत्न केला तर 4 × 8 एक राहिले 12, 4 × 12. So there is a remainder 0. So that number divisible by 4. Okay? म्हणजे तुम्हाला एकक स्थान व दशक स्थानाची संख्या बघायची आहे आणि त्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. सो हे 14, तर 4 च्या पाड्यात 14 आहे का? आहे नाही, 12 आहे. सो that number is not divisible by 4. 48 आहे का? 4 च्या पाड्यात 48. 4 * 4 = 4 * 4 = 8. सो 12 बाकी 0 म्हणून ही संख्या पूर्ण डिव्हिजिबल आहे. 16 आहे का? 4 च्या पाड्यात आहे, 4 × 16 म्हणून ही पण डिव्हिजिबल आहे. 73 आहे का? 4 च्या पाड्यात 73, 4 ला भागून बघा, 4 × 1 = 4, 4 उरलं 3, 4 × 8 = 32, बाकी 1 राहते. सो दॅट नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. 24 आहे का? 4 × 24. सो दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. ओके, तर अशा पद्धतीने शोधायचं आहे. सो यू नो दॅट इफ द नंबर फॉर्म बाय द डिजिट इन द टेन्स अँड युनिट प्लेस of the number is divisible by 4, then that number is divisible by 4. जर दिलेल्या संख्यामध्ये दशक स्थान व एकक स्थान यांच्या बेरजेला दशक स्थान व एकक स्थान या संख्येला जर 4 ने निशेष भाग जात असेल, बाकी 0 राहत असेल तर ती 4 ने विभाज्य असते. जर दशक स्थान व एकक स्थानाला जर निशेष भाग केला तर पूर्ण संख्येला निशेष भाग जातोच. ओके, तर ही 4 ने विभाज्य संख्या आहे असं समजून घ्यायचं आहे. अंडरस्टँड? ओके, सो नाव नेक्स्ट टेबल. नेक्स्ट divisibility test is 9. Okay, 9. सो कंप्लीट द फॉलोइंग टेबल्स. ते पण संख्या आपण लिहून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल. 1980 2999 5004 13389 7578 69993. आता ह्या 5 संख्यावरून आपण काय करूया समजून घेऊया. सो 1980 डिवाइड द नंबर बाय 9. इज इट कम्प्लीटली डिव्हिजिबल? यस.
sum of the digit in the number 1, 9, 10 and 8, 18. So 18 is the divisible by 9. So is that number is divisible by 9. जसं आपण 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहिली त्या पद्धतीनं 9ची टेस्ट आपण पडताळून घ्यायची आहे. म्हणजे ह्या सर्व संख्यांची बेरीज करायची आणि ती जर 9च्या पाड्यात भेटत असेल तर ती डिव्हिजिबल बाय 9 असेल. तर या ठिकाणी बेरीज झाली 18, 9च्या पाड्यात 18 आहे म्हणून ही डिव्हिजिबल बाय 9 आहे. 9 9 9 18 27 28 29. आता 29 ही 9च्या पाड्यात आहे का? 9 9 18 म्हणजे 27 आहे, 29 नाही. म्हणजे ही डिव्हिजिबिलिटी टेस्ट नाही किंवा 9 ने विभाज्य नाही. 5 आणि 4 9 9च्या पाड्यात 9 आहे म्हणून ही डिव्हिजिबिलिटी टेस्ट नाही आहे. ती 1 आणि 3 4 आणि 3 7 7 आणि 8 15 15 आणि 9 15 आणि 9 24. सो 24 आहे का ती 9च्या पाड्यात? 9 1 9 9 2 18 9 3 27 आहे म्हणून ही divisible by 9 नाही. So 7 5 12 12 8 27. 9च्या पाड्यात 27 आहे का? 9 3 27 म्हणून ही संख्या divisible by 9 आहे. 9 3 27 आणि 9 9 36. So 36 3 9च्या पाड्यात आहे का? आहे. 9 36. So that numbers divisible by 9. ओके, आता पडताळणी करून पाहूया. बघा 6 9 9 9 3 डिव्हिजिबल बाय 9. 9च्या पाड्यामध्ये आता 69 च्या अलीकडील संख्या आपण शोधायची आहे. तर 9 असेल 63. रिमेनिंग 6 वरचे किती 9. परत तेच वरचे किती नाही. परत तेच परत ते परत तेच. ओके, तर या ठिकाणी बाकी काय राहिली? 0. म्हणून ही संख्या 9 ने विभाज्य आहे. आता जी नाही ती आपण समजून घेऊया. दॅट नंबर 2999 डिवाइड बाय 9. 9च्या अलीकडील संख्या 27. 9 3 27. 2 उरलं. परत 9. परत 3 न भागलेला. परत 9. परत 2 राहिलं. परत 9 घेतलं. परत 3 न भागलेला. बाकी 2 राहिले. So remainder is 2. So that number is not divisible by 9. अंडरस्टँड? तर अशा पद्धतीनं कोणती संख्या डिव्हिजिबल आहे तर पूर्ण संख्येला बेरीज केली आणि बेरीज जर 9च्या पाड्यात भेटली तर ती 9 ने विभाज्य असते. जसं 3ची कसोटी तसं 9ची कसोटी. आणि 4च्या कसोटीमध्ये कसं एकक स्थान दशक स्थानची बेरीज करा. ती 4च्या पाड्यात असेल तर ती बेरीज नाही करायची. एकक स्थान आणि दशक स्थान पहा आणि ती 2 डिजिट नंबर जर 4च्या पाड्यात असेल तर ती 4 ने विभाज्य असते. ओके, तर अशा पद्धतीनं हे 3 डिव्हिजिबिलिटी टेस्ट आज आपण पाहिल्या. 3 4 अँड 9. ओके, तर आता तुम्हाला प्रॅक्टिस सेट 22 सोडवायचं आहे. एक ट्री तयार करून दिलेला आहे तुम्हाला संख्यांचा ट्री. त्या संख्यांच्या ट्रीच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे? कोणती संख्या कोणत्या संख्येची डिव्हिजिबिलिटी आहे? 3ची आहे, 4ची आहे का 9ची आहे? म्हणजे आधी तुम्ही तर डिव्हिजिबल बाय किंवा डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3 आणि कोणकोणत्या संख्या डिव्हिजिबल 3 आहेत ते तुम्ही त्याच्या पुढं कोम्याच्या स्वरूपात कोमा देऊन तुम्ही लिहून काढायचे आहे. ओके, तर या ठिकाणी डिव्हिजिबिलिटी टेस्टची एक व्याख्या आहे. If the sum of digit of number the completely divisible by 9 then the number is divisible by 9. दिलेली संख्या यांची बेरीज करा आणि ती बेरीज जर 9च्या पाड्यातील असेल तर ती 9 ने विभाज्य असते हे आपण समजून घे. ओके, तर ही डिव्हिजिबिलिटी टेस्ट अतिशय महत्त्वाची आहे. ती तुम्ही व्यवस्थित पार पाडायची आहे. आता
आता या ठिकाणी आपण गेल्या पाठाला 2ची 5ची 10ची पाहिली, आज आपण 3ची पाहिली, 4ची पाहिली, ओके, त्याचबरोबर 9ची पाहिली. मग याच्यामध्ये अजून एक टेस्ट राहिलेली आहे 6ची. आता 6ची टेस्ट तुम्हाला फक्त जाता जाता सांगेल. लक्षात काय ठेवायचं, जर एखादी संख्या 2ने विभाज्य असेल, 3ने विभाज्य असेल तर ती 6ने पण विभाज्य असते, हे लक्षात ठेवायचं. एखादी संख्या 2ने विभाज्य आहे, 3 आहे, तर ती 6ने सुद्धा असतेच. दॅट इज अ 6 डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 6. त्यानंतर 7च्या पाढा तुम्ही तयार करायचा आणि 7च्या पाढ्यानुसार ती भागाकार करून सोडवायचं. 8ची पण टेस्ट आहे. जसं आपण 4ची टेस्ट पाहिली तसंच 8ची पण टेस्ट आहे. 4च्या टेस्टमध्ये आपण काय पाहिलं, दशक स्थान आणि एकक स्थान या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर ती काय असते, 4ने विभाज्य असते. तर तसंच 8ची पण आहे. दशक स्थान एकक स्थानच्या संख्येला जर 8ने भाग जात असेल तर ती 8ने विभाज्य असते. ओके, तर हे ज्या अभ्यासक्रमात नाहीत त्या सुद्धा टेस्ट तुम्हाला माहिती करून दिलेल्या आहेत. या टेस्ट आधारित आपल्याला HCM आणि LCM हा जो घटक आहे, लसावी मसावी त्याला म्हणतात, तो घटक अत्यंत सोपा आपल्याला जाणार आहे. त्यामुळे डिव्हिजिबिलिटी टेस्ट ह्या आपल्या माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, सो टेक केअर, स्टे होम and do study. Goodbye.